जसं तुम्ही HMT हेल्दी माइंडसेट टाइप किंवा आपल्या 12 सेशन तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या दोन जे काही आपले सेशन असतात त्याचा काय मोठा रोल तुमच्या आयुष्यामध्ये आहे की आजही तुम्ही दररोज लिंकला कनेक्ट असता दररोज माहिती घेता आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे तुमचा? हा मॅडम, आवाज जरा तुमचा स्पीच कट येते, व्यवस्थित समजलं नाही, तरी पण जे समजले त्याबाबत बोलतो. मी नियमित मीटिंगला जॉईन असतो आणि प्रत्येक मीटिंगला काहीतरी नवीनच समजतं. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल करायला पाहिजेत, काय नाही, आपलं काय कुठं चुकतंय, कुटुंबात कुणाला काय कसं कुठला सजेशन द्यायचं, असं बरंचसं नॉलेज ह्या आपल्या कम्युनिटीमध्ये मिळतंय. आणि या कम्युनिटीमध्ये आता सुमारे मला 5.5 वर्ष पूर्ण झाली. एकूण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्यासाठी तर इतकं चांगला रिझल्ट आहे की काय बोलायचं काम नाही. माझं वय आत्ता 70 आहे. टोटल मी 22 किलो वजन कमी केलंय. वजन वाढलेलं लक्षात आलं होतं, कमी करण्याचा प्रयत्न भरपूर करत होतो, परंतु काही करून माझं वजनच कमी होत नव्हतं. त्याला अडचण अशी असायची की व्यायाम भरपूर करायचो, पुष्कळ मेहनत घ्यायचो, परंतु व्यायाम करून घरी आल्यानंतर काय खाल्लं पाहिजे याचं ज्ञान कधी आत्तापर्यंत मिळालंच नव्हतं. त्यामुळे व्यायाम झाल्यानंतर शरीराला योग्य आहार काय पाहिजे, कार्ब कशाला म्हणायचं हे सुद्धा कळत नव्हतं आपल्याला. आणि तो आपल्या आहाराचा जो बदल मी केला, त्या बदल केल्यामुळं नुसतं वजनच कमी नाही झालं, तर माझे बॅक पेन, जॉईंट पेन सगळे थांबले. मेन रिझल्ट माझा म्हणजे मी असं डॉक्टरांच्या बाबतीत अपील करत नाही, परंतु शुगरची जी मला गोळी चालू होती 500 mg ची, ती नुकतीच 2 वर्ष मी गोळी खात होतो, 3 टाइम गोळ्या खायचो, परंतु हा आहार रेग्युलर शरीरात सुरू झाला. ऑर्गन्स ज्या पद्धतीनं त्यांना खुराक पाहिजे ते मिळत गेलं आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली शुगरचा प्रॉब्लेम माझा पूर्णपणे म्हणजे बंदच झालाय. आता 3 वर्ष झालं मी गोळी घेत नाही. 3 महिन्यापूर्वी मी शुगर चेक केली होती. माझी कन्या थोडीशी मला बोलली होती की तुम्ही डॅडी ओव्हर कॉन्फिडन्सनं काहीतरी सांगताय, शुगर अशी कधी कधी होत नाही. मग तिच्या समाधानासाठी म्हटलं काय करायला पाहिजे. तिने सांगितलं मला की तुम्ही मला 3 महिन्याचे शुगर रिझल्ट पाठवा, चेक करा आणि पाठवा. आणि मागच्या 3 महिन्यापूर्वीच मी ते चेक केलं. पाठवल्यानंतर शुगर मी इथं पाहिली तर ॲज इट इज इतकी सुंदर की काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 3 वर्ष गोळ्या थांबून सुद्धा कुठल्याही शुगरचा प्रॉब्लेम मला अजिबात म्हणजे कुठलाच टच नाहीये. आणि तो रिपोर्ट तिकडं कन्येला पाठवल्यावर ती इतकी खुश झाली की डॅडी तुम्ही करताय ते बरोबर आहे. मला थोडंसं असं वाटायचं की तुम्ही काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्सनं काहीतरी करत असावा. आणि तिची ती खात्री झाली. आणि खरोखरच म्हणजे ती शुगर तर गेलीच, हा फार माझ्यासाठी चांगला रिझल्ट आहे. आणि दुसरं, स्किन लेवलवर इतका छान ग्लो आलाय की काय बोलायचं काम नाही. मसल्स ग्रोथ झालेले आहे, चांगल्या मसल्स बिल्ड झालेल्या आहेत. कंटिन्यू 5 तास 6 तास असं काम करायचं म्हटलं तरी तेवढी एनर्जी आता शरीरामध्ये आली. 17 वर्षी जर मी इतकं काम करू शकतो, याला दुसरं काहीच कारण नाही. एकमेव आपलं हे गुड न्यूट्रिशन